नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएच न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आज असा आहे की जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे ते नेमकं ओबीसी समाजाच्या विरोधात आहे की राज्य सरकारच्या विरोधात आहे की राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या ओबीसी नेत्यांच्या विरोधात आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारणही असं आहे की जे छगनराव भुजबळ जे की राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या म्हणून लढा उभा करत होते, आंदोलन करत होते, राज्य सरकारच्या विरोधामध्ये आमरण उपोषण करत होते, यावेळेस मात्र छगन भुजबळ हे संविधानिक पदावर असताना सुद्धा, मंत्री असताना सुद्धा मराठा समाजाच्या या आंदोलनाला तीव्रपणे विरोध करत होते. जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे भाषा वापरत होते. आणि आपल्याला माहिती आहे की सरकारमध्ये असताना सुद्धा छगन भुजबळ यांनी एल्गार सभा घेतल्या, ओबीसीचे मेळावे घेतले आणि जरांगे पाटील हे जे ओबीसीचं आरक्षण मागतायत, मराठा समाजाला आरक्षण मागतायत, हे संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि जर मराठा समाज किंवा जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने जर त्यांचं आरक्षण दिलं तर या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि ओबीसी समाजाचं आरक्षण या ठिकाणी संपलं जाईल, असं छगन भुजबळ हे छाती ठोकपणे सांगत होते. मी डीएच न्यूजच्या माध्यमातून त्यावेळेस सुद्धा सांगत होतो की छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांची भूमिका चुकते. त्यांना जर जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन जर चुकीचं वाटत असेल तर त्यांनी विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळासमोर आपली भूमिका मांडली पाहिजे. राज्य सरकार म्हणून जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या लढ्याविषयी काय निर्णय घ्यायचा याविषयी भूमिका मांडली पाहिजे. परंतु संविधानिक पदावर असताना त्यांनी एल्गार सभा घेतल्या नाही पाहिजेत. ओबीसीचे मेळावे घेऊन एखाद्या समाजाविषयी म्हणजेच मराठा समाजाविषयी अशा पद्धतीचं आरक्षण दिलं गेलं तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू इथपर्यंत भाषा छगन भुजबळांनी वापरली. मी राजीनामा दिला होता, मला आरक्षण आणि समाजापेक्षा मंत्रीपद हे मोठं नाहीये, मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा त्यावेळेस दिला होता, असं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं. परंतु हे सगळं करत असताना मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला छगन भुजबळ हे जाहीर टीका करत असताना जरांगे पाटलांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. जोपर्यंत छगन भुजबळ हे जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला विरोध करत नव्हते, एल्गार सभा घेत नव्हते, माध्यमांच्या समोर बोलत नव्हते, तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी एकही शब्द छगन भुजबळ यांच्या विरोधात वापरला नव्हता. आणि विशेषतः ओबीसी समाजाच्या विरोधात किंवा ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात ते कधीही बोलत नव्हते. ज्यावेळेस छगन भुजबळ हे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाविषयी बोलले, आक्रमकपणे बोलले, चौथी नापास म्हणले, एवढंच नाही तर जरांगे पाटील हे पिऊन पडतात अशा पद्धतीची सुद्धा भाषा वापरली. आणि हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी त्यांच्यावर आक्रमकपणे टीका केली. एकेरी शब्दातही जरांगे पाटील बोलले. मग छगन भुजबळ मंत्री असताना सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाचा जो काही दर्जा आहे त्याची सुद्धा जी काही मुलाहिजा म्हणतो आपण, तो सुद्धा जरांगे पाटलांनी ठेवला नाही आणि ते सुद्धा छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलले. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हे सगळं घडलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद निर्माण झाला. आणि हा वाद निर्माण करण्याला कारणीभूत ठरले ते खऱ्या अर्थानं छगन भुजबळ. कारण त्यांच्या सोबतच लक्ष्मण हाके यांचा उदय झाला, त्यानंतर नवनाथ वाघमारे यांचाही राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी जन्म झाला. कारण जरांगे पाटलांचं मराठा आंदोलनात जे सुरू झालं, या आंदोलनातून ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे. वास्तविक पाहता लक्ष्मणराव हाके हे आयोगाचे त्या ठिकाणी सदस्य होते. त्यावेळेस ते कोणाच्याही लक्षात येत नव्हते, कोणाच्या चर्चेतही नव्हते. परंतु जरांगे पाटलांनी अंतरवाली साठीमध्ये आंदोलन सुरू केलं की त्याच वेळी वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी सुद्धा आमरण उपोषण सुरू केलं, त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि याच वेळी नवनाथ वाघमारे हे छगनराव भुजबळ यांच्या इशाऱ्यावर, त्यांच्या सूचनेवर लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात सहभागी झाले. आणि या दोघांनी मिळून जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला तीव्र विरोध केला, आक्रमक भाषा वापरली आणि इथूनच खरा मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण झाला, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. डीएच न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगत होतो की जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या या मागणीसाठी आहे. परंतु ते जर घटनेत बसत असेल, कायद्यात बसत असेल तर राज्य सरकार देईल. आणि जर त्यांची मागणी ही नियमबाह्य असेल तर राज्य सरकार ते देणार नाही. आणि हेच वाक्य मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी वापरलेले, हेच वाक्य मंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी वापरले की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या.
जरांगे पाटील सुद्धा हेच सांगत होते की आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, आम्हाला कुणाच्या ताटातलं आरक्षण नकोय. आणि ही सगळी बाजू ऐकल्यानंतर डीएस न्यूजच्या माध्यमातून मी सुद्धा तमाम महाराष्ट्राला, मराठी प्रेक्षकांना सांगत होतो की जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भात आहे. कुठल्याही ओबीसीचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी त्यांची मागणी नाहीये. जर ते कायद्यात आणि घटनेत बसत असेल तर सरकार देईल, परंतु सरकारमध्ये असलेले आणि मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे जाहीरपणे ओबीसीचे मेळावे घेत आहेत, ओबीसीच्या नेत्यांना एका स्टेजवर आणतायत, समाजाला एकत्र करतायत, एल्गार सभा घेऊन जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला विरोध करतायत. हे योग्य नाही हे मी सातत्यानं सांगत होतो. पण मित्रांनो, लोकसभा निवडणूक झाली, याचा परिणाम असा झाला की महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये परिणाम भोगावा लागला. कारण मराठा समाज पूर्ण महायुतीच्या विरोधात गेला. जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका मांडली आणि मराठ्यांच्या आरक्षणाला जे जे विरोध करतायत तेही पडले पाहिजेत आणि त्यांचे पक्षाचे उमेदवार सुद्धा पराभूत झाले पाहिजेत, हीच भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. आणि आपल्या लक्षात येत असेल की ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षण लढ्यामध्ये सहभाग नोंदवला, पाठिंबा दर्शवला, सकारात्मक भूमिका मांडली, त्या सगळ्या नेत्यांना, मग ते कोणत्याही पक्षात असू द्या, त्यांना मराठा समाजानं साथ दिलेली आहे आणि तेच लोकसभेमध्ये निवडून गेले. हे चित्र आपण पाहिलं. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली, त्यावेळेस सुद्धा छगन भुजबळ यांनी मेळावे घेतले आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलल्यामुळं छगन भुजबळ यांना त्याचे परिणामही भोगावे लागले. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते स्टार प्रचारक आहेत ते यादीतही होते, अजित पवारांनी त्यांना यादीत घेतलं होतं, पण तरी सुद्धा छगन भुजबळ यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये कोणीही मागितल्या नाहीयेत. एवढंच काय, छगन भुजबळ यांचे फोटो सुद्धा महायुतीच्या उमेदवारांना प्रचारामध्ये आपल्या बॅनरवर वापरायला नकार दिला, सभाईलाही नकार दिला. आणि छगन भुजबळ इथं नाराज झाले की केवळ तुम्ही मराठ्यांच्या मतावर निवडून याल का, इथं ओबीसी सुद्धा मतं पाहिजेत. आणि मी तेव्हा सुद्धा सांगत होतो की याच ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाज हा कुणबीच्या नोंदी सापडल्यानं मोठ्या संख्येनं आलेला आहे. तो विदर्भात आहे, तो खानदेशात आहे, तो पश्चिम महाराष्ट्रात आहे, तो कोकणमध्ये, तो फक्त मराठवाड्यामध्ये कमी संख्येनं होता. आणि त्यामुळे छगन भुजबळांनी जरी विरोध केला तरी ओबीसी मध्ये असलेला हा मराठा समाज तो सुद्धा जरांगे पाटलांना साथ देतोय आणि त्यांच्या शब्दा खातर तो सुद्धा मतदान करणार आहे. आणि नेमकं घडलं सुद्धा तेच. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं की आपल्याला उमेदवारी नकोय, आपल्याला निवडणुका लढायच्या नाही, तुम्हाला जो योग्य वाटेल तो उमेदवार निवडून द्या आणि ज्यांनी आपल्या आरक्षणाला मदत केली, सहकार्य केलं, त्याला मात्र निवडून दिल्याशिवाय मागे हटू नका, त्यांच्यासाठी जीवाचं रान करा, असंही सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली, मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधल्या गेल्या, त्यांना जातीची प्रमाणपत्र मिळाली, अनेकांच्या व्हॅलिडिटी सुरू झाल्या, मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं. हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मराठा समाजाने भरभरून प्रेम दिलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे आमदार सुद्धा मोठ्या संख्येनं निवडून आले, हेही आपण पाहिले. आणि याच कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संयमाची भूमिका घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तर मराठा समाजाला आपला पाठिंबा आहे हे स्पष्टपणे सांगितलं. त्यांचे उमेदवार सुद्धा जरांगे पाटलांच्या सोबत अनेक वेळा फिरताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचा परिणाम असा झाला की तेही उमेदवार निवडून आले. या व्यतिरिक्त काही ओबीसी प्रवर्गातले होते, काही एसटी उमेदवार होते, ते सुद्धा या निवडणुकीमध्ये निवडून आले, कारण त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. संदीप क्षीरसागर जे की बीडचे आमदार आहेत, आपल्याला माहिती ते ओबीसीत आहेत, परंतु त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा समाजानं त्यांना बीड मतदारसंघात भरभरून साथ दिलेली आहे. संजय सिरसट जे की मराठा आरक्षणाला आता विरोध करतायत किंवा जरांगे पाटील त्यांना विरोधक मानतायत, त्यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असून सुद्धा, ओबीसी असताना सुद्धा भरभरून प्रेम मराठा समाजानं दिलेलं आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना याचा परिणाम जो भोगावा लागला तो छगन भुजबळ यांना. त्यांना राज्यसभेवर जायचं होतं, ते त्यांना जाता आलेलं नाही. त्यांना मंत्रिमंडळात पहिल्या यादीत स्थान मिळेल असं वाटलं होतं, तेही त्यांना मिळालं नाही. स्टार प्रचारक होते तरीही त्यांच्या सभा लागल्या गेल्या नाहीत. आणि इथं छगन भुजबळ यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की जरांगे पाटलांच्या मागण्या ह्या योग्य आहे आणि जी मागणी योग्य आहे ते राज्य सरकार पूर्ण करेल. मग मराठा समाजाच्या आरक्षणाची अधिसूचना काढण्यात आली. कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी समितीला वाढीव कालावधी देण्यात आला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक उपसमिती नियुक्त करण्यात आली. म्हणजेच महायुती सरकार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला आणि मराठा आरक्षणाला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आणि छगन भुजबळ यांना सुद्धा कदाचित त्यांनी समजून सांगितलं असेल की जरांगे पाटलांची मागणी ही योग्य आहे, रास्त आहे, ती समजून घ्या. विनाकारण रस्त्यावर येऊन तुम्ही जो वाद निर्माण करतायत तो योग्य नाही, असं अनेक घटनेच्या अभ्यासकांनी सुद्धा छगन भुजबळ यांना सांगितलं होतं. मी DS न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत होतो की ओबीसी नेते म्हणून घेणारी जी मंडळी आहे ती मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा विरोध करतायत हे चुकीचं घडतंय. आणि त्यांचे सुद्धा जे कार्यकर्ते आहेत ते सोशल मीडियावर ट्रोल करत होते, कॉमेंट्स करत होते, जरांगे पाटलांची भूमिका कशी चुकतीये हे सांगत होते आणि ओबीसीचं आरक्षण जरांगे पाटील मराठा समाजाला देऊ इच्छित आहेत ते चुकीचं आहे असंही बोलत होते. आज काय घडतंय? आज मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी या राज्य सरकारनं महाराष्ट्रामध्ये शोधून काढल्यात. हे स्वतः राज्य सरकारनं सांगितलंय, त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलंय. एवढंच नाही, 22 लाख कुणबी प्रमाणपत्र आम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये दिलेत, हे स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. आणि काल परवा ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांना भेटायला राधाकृष्ण विखे पाटील आले, उदय सामंत आले, त्यानंतर ओमराजे देसाई साहेब आले, हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं, प्रसाद लाडही होते त्याच्यामध्ये, की त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आणखी मोठ्या संख्येनं सापडलेल्या आहेत. जवळपास 12 का 14 लाख सापडले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही प्रमाणपत्र देतोय असंही त्यांनी सांगितलं. आणि ज्या कुणबीच्या 58 लाख नोंदी सापडल्यात त्याचीही यादी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतोय असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे एकंदरीत काय की ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत ते कुणबी ओबीसी प्रवर्गात येतात, हे कायद्याने येतात, घटनेने येतात, हे छगनराव भुजबळांना माहिती आहे. आणि मी सातत्याने हेच सांगत होतो की तुम्ही विरोध करताय ते नेमकं कशाला करतायत. जर कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येत असेल आणि मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर निश्चितपणे ते ओबीसीच्या आरक्षणामध्ये आलेले. आणि जर ते येत असतील तर त्यांना जात प्रमाणपत्र मिळणार आहे, त्यांच्या जातीची व्हॅलिडिटी सुद्धा होणार आहे. मग तुम्ही विरोध नेमका करताय कशाला हा प्रश्न होता. परंतु मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण करून आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये हे भोगावे लागले. हो, भोगावे हा शब्द मी यासाठी वापरतोय की ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी प्रवर्गात आले, ते या निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाचे म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळालेले समाज बांधव मोठ्या संख्येनं निवडून आले, लोकप्रतिनिधी झाले. हा धागा पकडून लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, सगळीकडे मराठा समाज निवडून येतोय आणि हे बेकायदेशीर आहे असंही ते सांगतायत. हे डुप्लिकेट ओबीसी आहेत असंही सांगतायत. आम्ही ओरिजिनल आहेत हेही लक्ष्मण हाके सांगतायत. पण आता प्रश्न उपस्थित होतो की ज्या मागास आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके होते त्यांच्या तोंडून ही भाषा योग्य आहे का? कारण जर ते कुणबी नोंदी सापडत असतील किंवा शोधल्या जात असतील आणि ते कुणबी असतील तर ते ओबीसी प्रवर्गात येतात, त्यांना लक्ष्मण हाके तुम्ही कसं नाकारू शकता हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. कारण तुम्ही त्या आयोगावर होतात, आयोगामध्ये असं कधीही केलं जात नाही. ज्याच्या नोंदी शोधल्या गेल्या आणि सापडल्या त्याला प्रमाणपत्र द्यावं लागतं. त्याच आधारावर राज्य सरकारनं मराठा कुणबी जे प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यांच्या व्हॅलिडिटी झाल्या, ते निवडणुकीला उभे राहिलेत, त्यांना तुम्ही डुप्लिकेट कसं म्हणणार, त्यांना बोगस कसं म्हणणार? आणि तुम्ही स्वतःला ओरिजिनल म्हणून घेताय. परंतु आपल्याला हेही माहित असेल की या ओबीसी प्रवर्गातल्या सुद्धा अनेकांचे प्रमाणपत्र चुकीचे निघाले होते. त्याला ऑब्जेक्शन कधी मराठा समाजानं कुणबी समाजानं घेतलेलं नाहीये. परंतु आज मात्र कुणबीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांची व्हॅलिडिटी करणारा त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं. आणि हा जो काही रोष निर्माण होतोय नवीन कुणबी नोंदी सापडलेल्या ओबीसी प्रवर्गातील या मराठा समाजाचा, तो ओबीसीच्या या नेत्यांच्या विरोधात होतोय, समाजाच्या विरोधात नाहीये. आणि म्हणून छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलंय की जरांगे पाटलांचं जे 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे, जे आरक्षण लढा आहे तो ओबीसीच्या विरोधात नाही, तो राज्य सरकारच्या विरोधात आहे. म्हणजे हा साक्षात्कार छगन भुजबळ यांना तब्बल 3 वर्षानं झालाय. आता सांगतायत ते की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं किंवा त्यांना दिलेल्या आरक्षणामुळं ओबीसीवर कुठलाही अन्याय होत नाही. आणि कोण म्हणतो ओबीसीचं आरक्षण संपलं? ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही, ओबीसीचं आरक्षण आहे तेच आहे. जरांगे पाटलांचा लढा कुणबीच्या नोंदी शोधण्यासंदर्भात आहे आणि कुणबी ही ओबीसी प्रवर्गात येतात.
त्यामुळं जरांगे पाटील हे ओबीसीच्या विरोधात नाहीत, हे छगन भुजबळ यांनी मान्य केलंय आणि एक प्रकारे त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि जरांगे पाटलांना क्लीन चिट दिली आहे, हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मग छगन भुजबळ यांना हा साक्षात्कार आताच का झाला? हा साक्षात्कार झाला की नवा राजकीय डाव छगन भुजबळ खेळतायत, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मराठा समाज आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात आहे. राज्य सरकार त्यांच्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेईल. जरांगे पाटलांची जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी रद्द झाली म्हणून ते सरकार विरोधात आंदोलन करतायत, ओबीसी विरोधात नाही, हे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलंय. केवळ एवढंच सांगितलं नाही, त्यांनी ओबीसीचा मेळावा नाशिकमध्ये घेतलाय. या ठिकाणी ओबीसीचे पदाधिकारी त्यांनी बोलवले होते, महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी बोलत होते आणि इथंही त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही, जरांगे पाटलांचा लढा हा ओबीसीच्या विरोधात नाही, हे ज्यावेळेस ते सांगत होते यावेळेस यांनी पुढचा एक राजकीय डाव या ठिकाणी टाकलाय असं सुद्धा दिसतंय. कारण ओबीसीच्या मतावर कुठलाही नेता उमेदवार राजकारणात टिकू शकत नाही, तो निवडून येऊ शकत नाही, हे छगन भुजबळ यांना नाही, सगळ्या राजकीय नेत्यांना माहिती आहे. तो मराठ्याच्या मतावर निवडून येईल का? असंही नाही. त्याला मराठा समाजाची मतं पाहिजेत, त्याला ओबीसी समाजाची मतं पाहिजेत, त्याला एससी एसटीची मतं पाहिजेत, त्याला व्हीजीएनटीची मतं पाहिजेत. हे सर्व समावेशिक मतं ज्याच्या पाठीमागं उभा राहतील तोच उमेदवार राजकारणात निवडून येईल आणि तोच सत्तेत राहील, हे छगन भुजबळ यांना माहिती आहे. आणि केवळ ओबीसी ओबीसी करून चालणार नाही, कारण जरांगे पाटलांनी मायक्रो ओबीसीचा प्रश्न उपस्थित केलाय. कारण ओबीसी प्रवर्गामध्ये काही ठराविक जातीच्या लोकांनीच आरक्षणाचा लाभ घेतला, नोकरीचा लाभ घेतला, शिक्षणाचा लाभ घेतला आणि राजकीय योजनांचा सुद्धा लाभ घेतला. पण जे मायक्रो ओबीसी आहेत त्या मायक्रो ओबीसींना कधीही संधी दिल्या गेली नाही, कधीही त्यांना नोकरीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं नाही आणि हाच धागा जरांगे पाटलांनी पकडलेला आहे. आणि त्यामुळे मायक्रो ओबीसी सोबत आता नव्यानं ओबीसी प्रवर्गात आलेले कुणबी मराठा आणि सोबत ताकदीनं उभा राहिलेले मराठा, या सगळ्यांची ताकद, मुस्लिम समाजाची ताकद आणि त्यासोबत आंबेडकरी विचारांची ताकद ही एकत्र जर आली तर छगन भुजबळ हे ज्यांच्या ज्यांच्या सोबत राहतील त्या राजकीय पक्षाला फटका बसेल, हे राजकीय विश्लेषक सांगतायत. आणि त्यामुळं छगन भुजबळांनी या ठिकाणी कल्टी मारलेली आहे आणि जरांगे पाटील हे ओबीसीच्या विरोधात नाहीयेत आणि मराठ्यांचं आंदोलन ओबीसी विरोधी नाहीये, हे ते स्पष्टपणे सांगतायत. मित्रांनो, हीच गोष्ट गेल्या 3 वर्षापासून डीएस न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगत होतो. अनेक राजकीय अभ्यासक, आरक्षणाविषयी अभ्यासक हे सुद्धा सांगत होते, परंतु हे पटलं नाही. आता मात्र हे छगन भुजबळांना पटलंय आणि म्हणून त्यांनी लक्ष्मण हाके हे जे काही मुंबईला 1 सप्टेंबरला आंदोलन करणार आहेत त्याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. कारण लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ओबीसींना मुंबईमध्ये आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल, आपली ताकद दाखवावं लागेल. याच वेळेला छगन भुजबळांनी सांगितलंय की ओबीसीचं आरक्षण संपलं, कोण म्हणतो? संपलेलं नाहीये आणि मराठ्यांचं आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन हे ओबीसीच्या विरोधात नाहीये. आणि मग जर असं असेल तर ओबीसी समाज हा मुंबईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या पाठीशी उभा राहण्यासाठी का जाईल, हा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून इथे एक मोठा ट्विस्ट आलाय की लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे आहेत, त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे, आपल्या समाजाचे लोक घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, ही भूमिका जरांगे पाटलांनी सातत्यानं व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की धनगर समाजाला आमचा विरोध नाही आणि धनगर समाजाचा सुद्धा मला विरोध नाहीये, कारण त्यांचं आरक्षण वेगळं आहे, माझं आरक्षण मागण्याची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे जे काही त्यांचे नेते म्हणून काम करतात हे धनगर आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, मराठा समाजाचं भांडण विकत घेण्याचा प्रयत्न करतायत, असंही जरांगे पाटील बोललेले. त्यामुळे जे कोणी मराठा समाजाच्या विरोधात भांडण विकत घेत आहे त्याला समाज त्याची जागा दाखवेल, असंही त्यांनी सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे बैठका घ्यायला जात आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ह्या दोघांचं पटत नाहीये. कारण लक्ष्मण हाके भाषण करून निघून जात आहेत आणि नंतर नवनाथ वाघमारे सांगतायत की यांना एवढं काय काम पडलं की हे निघून गेले आणि तुमच्या समाजाचे नेते निघून गेले की तुम्ही लोक उभा राहिले, हे चालणार नाही, असंही लक्ष्मण हाकेंना जाहीर सभामधून नवनाथ वाघमारेंनी माईकवर सुनावलं. त्यावेळी धनगर समाज बांधवांनी सुद्धा नवनाथ वाघमारेंना विरोध केला, हे तुम्ही काय बोलताय. आणि दुसरा भाग जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय, मी डीएस न्यूजच्या माध्यमातून त्याची पुष्टी करत नाही, पण त्यामध्ये एक असं बोलले गेलंय की लक्ष्मण हाके बोलतायत की छगन भुजबळ वगैरे काही नाही. इथं प्रश्न आहे
आपल्याला सगळे नेते भीत आहेत. लक्ष्मण हाकेंची ताकद जास्त आहे, समाज माझ्या मागे उभा आहे, तरी सुद्धा मी नवनाथ वाघमारेंना त्या ठिकाणी आबा आबा म्हणून पुढं करतो. वास्तविक पाहता त्यांच्यापेक्षा 80% ताकद माझी आहे. म्हणजे इथं सुद्धा नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांचं जमत नाही. छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनाला तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि नवनाथ वाघमारे हे आता छगन भुजबळांच्या सोबत नाही, तर ते प्रकाश आंबेडकर यांच्या विचारानं काम करतायत, हेही मला आपल्याला सांगायचं आहे. आणि ह्या सगळ्या घडामोडी ज्यावेळेस घडतायत त्यावेळेस प्रश्न येतो, छगन भुजबळांना साक्षात्कार कसा झाला, की राजकीय नवीन डाव ते टाकतायत हे आपल्याला लवकरच समजेल. परंतु जरांगे पाटील हे ओबीसीच्या विरोधात नाहीत, ही क्लीन चिट स्वतः छगन भुजबळांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे ओबीसी नेते म्हणून घेणारे जी काही मंडळी छगन भुजबळांच्या नंतरच्या त्या स्तरामध्ये असतील, यांना सुद्धा एक मोठी चपराक बसली आहे की आता जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला नेमका विरोध करायचा कशासाठी आणि नेमका विरोधासाठी मुद्दा मांडायचा कोणता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलंय की जरांगे पाटलांचा ओबीसीला विरोध नाही, हे नेमकं साक्षात्कार त्यांना का झालाय, की याच्यामध्ये नवीन राजकीय डाव आहे? तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, अशीच माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील, आवडत असतील, तर ही माहिती आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.